औ लोगो जगत के चले धम्म के पंथ, इस पथ चलते ज्ञानी जन, इस पथ चलते संत। आओ मानव मानवी चले धम्म के पंथ, कदम कदम चलते हुए दुर्जन होवे संत। आज माघ पौर्णिमा आहे. भगवंतानी या दिवशी महापरिनिर्वाणाची घोषणा केली. अर्थात शारीरिक दुःखातून मुक्तता व्हावी हा एक महत्वाचा संकल्प दिवस तो पूर्णत्वाला नेला, तो वैशाखी पौर्णिमेला. प्रत्येक ठिकाणी पौर्णिमेच्या संबंधी आपण लोक जमा होतो, काही ना काही बोध घेऊन जातो. हे तेवढंच महत्वाचं आहे की भगवंताच्या या पावन मार्गामध्ये जो जो व्यक्ती येतो तो आपलं सगळं दुःख दूर करून सुखाने जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. अनंत उपकार आहे त्या बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांचे की ज्या बाबासाहेबांनी तुम्हा आम्हा सगळ्यांना भगवान बुद्धाच्या या धम्म मार्गामध्ये आणून खऱ्या अर्थाने मनुष्य जीवन काय आहे, मनुष्याचा जीवनाचा जन्म सार्थकी लागण्यासाठी त्यांनी काय कर्तव्य केले पाहिजेत यासाठी शिकवण दिलेली भगवंताने, आणि तंतोतंत भगवंताच्या मार्गाने चालण्याचा आपण जो प्रयत्न करतो तो स्वयं आपल्या स्वतःसाठी आहे, आपल्या स्वतःच्या हितासाठी आहे. भगवंताच्या जीवनासंबंधी एकतर वारंवार सातत्याने ही बाब लक्षात येते की भगवंताने प्रत्येक पौर्णिमेला लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या भल्यासाठी, म्हणजे बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय, बहुजनांच्या हितासाठी आणि बहुजनांच्या सुखासाठी जो वेळोवेळी उपदेश दिला, त्यापैकी उपसुताच्या दिवशी खास करून उपदेश केलेला आहे. उपोत्सव का करावं, कशासाठी करावं हे सुद्धा आपण जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. उपोत्सव करणे म्हणजे भगवंताने शिकवलेल्या शिकवणीचं पूर्णतः सजग राहून दुःखातून मुक्ती करणे आहे. जो जन्माला येतो तो तर मृत्यू होणारच आहे. मरणाला अनेक कारण आहेत, अनेक कारणांनी माणूस मरतो. पण त्या कारणाला एक महत्वाचं एक कारण प्रत्येकाला लागलेलं आहे, ते म्हणजे दुःख कारण. आणि या दुःखातूनच मुक्त होण्यासाठी भगवंताने सांगितलंय की आपल्या चित्ताची शुद्धता करणे,
आपल्या मनाची निर्मलता साधणे हे सजग किंवा समजदारी असणाऱ्या व्यक्तीचं लक्षण आहे. या ज्या घटना घडतात, हे जे आपण वातावरण बघतो, माझ्यावर एक घटना आहे, तुमच्यावर एक घटना आहे, प्रत्येकावर घटना येते. पण या घटनेच्या संबंधी आपण किती दुःखी होतो आणि त्या दुःखाचं किती चक्र सतत 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 चालू ठेवतो, हे जोपर्यंत चक्र थांबवण्याची किंवा चक्र पूर्णतः बंद करण्याची त्याची मानसिकता अगदी सफल होत नाही, तोपर्यंत दुःखाचा हा संसार सुरूच राहणार आहे. या भवचक्रातून, या दुःख चक्रातून मुक्त होण्यासाठी आपल्याला आपल्या चित्ताची शुद्धता करणं हे पहिलं आपलं मनुष्याचं जिवंतपणाचं लक्षण आपण स्पष्ट करून या ठिकाणी जगलो पाहिजे. भगवंताने ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना किती भगवंताने अभ्यास केला असेल याची आपण जराही कल्पना करू शकत नाही. कारण मनावरचा विषय किंवा मनाच्या संबंधी असणारी जी खोलवरची की कारण शोधण्याचं काम किती कठीण असू शकते. एकतर आम्ही हे शिकलो किंवा आपणही सुद्धा त्या शिकवणीतून जाताना हे दिसते की आपण काय करतो, तर एकदा जर आपण आपल्या चित्ताला एकाग्र करण्याचं जर काम आपण केलं तर एक मोठं महत्वाचं काम सुरू होते. एक तर भविष्यामध्ये मन जाईल, नाही तर भूतकाळामध्ये मन जाणार आहे. भूत आणि भविष्य हे दोनच कारण आहेत. मी भविष्यात जाईल तर विचारण करत जाईल, धम्म विचय त्याला म्हणतात. विचारण करत जातो, धर्माचं विचारण करत जातो. आणि विचारण कशाचं होते, तर आपण केलेलं कर्तव्य आहे, आपण केलेलं कर्म आहे, आपण केलेल्या कर्माचा परिणाम जो आहे तोच वर्तमान काळातला भविष्य काळामध्ये सुद्धा होतो. आणि यदा कदाचित मनाला आपण संयमित करण्याचं जरी काम केलं, मनाला जर आपण त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला किंवा वर्तमान काळामध्ये आपण जीवन जगण्याच्या साठी मनाला तत्पर करायला सुरुवात जर केली तर काहीतरी क्षकर त्या ठिकाणी ते काम करेल, पण भूतकाळातल्या गोष्टी मात्र ती उत्पन्न करणार आहे. या शरीरावरच्या दोन गोष्टी हे स्पष्टपणे दिसतात आपल्याला. एक तर शरीरावर उत्पन्न होणाऱ्या ज्या काही संवेदना आहेत, तर हे गत कार्यामध्ये केलेल्या कर्माचा परिणाम आहे. काही लोकांनी समाधीत लागत नाही, काही लोकांचं चित्त भटकते, काय करताना दिसतात. बोलताना अनेक भिक्षू त्या ठिकाणी भगवंताच्या साधनेच्या संबंधी श्रावस्तीच्या जेठवनामध्ये प्रवचन ऐकायला आलेले आहेत. सगळेच लोक प्रवचन ऐकत होते, तर काही लोकांची अशी क्रिया बघितली आणि भिक्षूंच्या मनामध्ये हे प्रश्न उत्पन्न झाले, भगवान तुम्ही जे सांगत होता, तुम्ही जे बोलत होता, तुम्ही जो उपदेश करत होता, हा उपदेश तर खूप चांगला होता, त्याबद्दल काही शंकाच नाही. हा उपदेश जो आहे त्या माणसाला त्या क्षणी जर त्याने श्रवण केला तर त्याच्यातून मुक्तता साधण्यासाठी आहे. पण मी बहुतांश असे काही लोक बघितलेले आहेत, तर काही लोक असे असतात की बाबा विनाकारण खोड्या करत बसतात. ते कशाचं लक्षण आहे. काही लोक असतात की प्रवचन करत असताना किंवा प्रवचन श्रवण करत असताना जमिनीमध्ये काळीनं कोरण्याचं काम करत असतात. त्याच्यानंतर काही लोक जे आहेत म्हणजे नाना तऱ्हेच्या ह्या गोष्टी करताना आपल्याला दिसतात. भगवान या संबंधी आपण सांगितलं पाहिजे की या संबंधी हे काय आहे. तर भगवंताचा मार्ग आहे हा सहजासहजी सुज्ञ लोकांना हे सुद्धा समजणं कठीण आहे. अडाणी लोकांची तर फार बाब आहे.
आणि ज्यालाही कदाचित कोणाला समजण्याचा प्रयत्न केला तर तो डायरेक्ट अहंकारामध्ये जातो, डायरेक्ट अहंकार येते त्याला. अहंकार असा आहे की त्याला त्या अहंकाराचं कळत नाही. बस मी माझं माझ्यासारखा नाही, माझ्या, हे सगळी भूमिका त्या ठिकाणी त्याला स्पष्ट होते. कारण ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना, ह्या पचवू शकत नाही. 3 गोष्टी तर बिलकुल माणूस पचवू शकत नाही. विषय पचवू शकणार नाही, शक्ती पचवू शकणार नाही, आणि धन म्हणजे धनसंपदा आहे ती पण पचवू शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टी एक महत्वाच्या आहे की जोपर्यंत जशा या 3 गोष्टी पचवण्यासाठी कठीण असतात, तसंच ज्याला ज्ञान प्राप्त होते ते ज्ञान पचवणं सुद्धा खूप कठीण आहे. ज्या माणसाला ज्ञान प्राप्त होते तर तो ज्ञानासारखं वर्तन करायला शिकवतो, वर्तन करतो तो स्वतः. ज्याला ज्ञान झालेलं आहे, ज्याला आकलन झालेलं आहे, ज्याला अधिक पुष्कळची माहिती आहे, तो जर त्याच्यात तोऱ्यात असेल तर ते निरर्थक आहे. ते त्याला अहंकाराला कारणीभूत झालं, आणि जो अहंकारात कारणीभूत झाला तो भगवान बुद्ध म्हणतात तो नरक योनीतच चाललेला आहे, त्याची सद्गती होणे नाही. हे का म्हणतात भगवंत? काही काही प्रसंग असे असतात की आपण जाणलं पाहिजे. जाणीवपूर्वक काही लोकांवर आपण व्यंग करताना दिसतो, आपण व्यंग करतो. काही लोक आहेत बिचारे असं वागतात, हे सगळ्या करतात, या गोष्टी होतात. हे चित्तामध्ये ज्यावेळेस व्यंगताची भावना येते ना, त्यावेळेस थोडासा शांत विचार केला ना तर माझ्यासारखा मीच व्यंग आहे ही भावना तयार होते. आणि ती भावना तयार होत असताना ही एक भावना होते की बिचारा मनुष्याचं जीवन आहे किती कठीण आहे, तो त्या पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. आणि भगवंताने वारंवार सांगितलेलं आहे की ह्या सगळ्या चित्ताच्या अवस्था आहे, आणि या चित्ताच्याच अवस्था तुम्हाला त्या दुर्गतीकडे घेऊन जातात. तुकोबारायांनी जाणीवपूर्वक ही गाथा म्हटली की वळली या वळण सकळ इंद्रियाशी. आम्ही जर कोणाची नक्कल करत असू, आम्ही जर कोणाच्या संबंधी नकलेनं बोलत असू, तर तीच भावना तशाच प्रकारची आमच्या अंगवळणी पडते आणि त्याचा परिणाम आमच्यावर होतो. हे आम्हाला कळतच नाही, कारण एक आमची अहंकाराची भूमिका स्पष्ट झालेली असते. म्हणून भगवंताने सांगितलं की ही त्यांच्यातली पूर्वजन्मातली असणारी विकृती आहे. भगवंताने डायरेक्ट याला जन्माचा संबंध जोडलेला आहे. कधी कधी अधिक खोलवर विचार करत असताना ही एक भावना होते की भगवंताने सांगितलं की बाबा हे लोक जे आहे किंवा ऐकत असताना खोळ्या करतात, ऐकत असताना याला पुचका दे त्याला पुचका दे, हे असं कर तसं कर, किंवा या सगळ्या गोष्टी कर, किंवा मध्येच काहीतरी बोल, किंवा ह्या सगळ्या गोष्टी. हे कशाचं आहे तर हे माकडाच्या योनीतलं आहे. म्हणजे माकड जसं शांत राहत नाही त्याची तशा प्रकारची हालचाल सुरू असते, तशी आमची सुद्धा होते. आणि याला जास्त आम्ही पुष्टता करतो, म्हणजे जास्त याच्यातली जर अंगवळणीचा प्रकार सुरू झाला तर नक्कीच मरण्याच्या वेळेस अशा प्रकारचे तरंग उत्पन्न होतात. आणि अशा वेळेस मरण्याच्या वेळेस जर असे भाव उत्पन्न झाले तर याची गती त्याच लोकांमध्ये जाऊन बसते. एवढं संशोधन, एवढं प्युअर सायन्स भगवंताने सांगितलेलं आहे. दुसरी एक महत्वाची बाब भगवंताने सांगितली की बाबा हे लोक काळ्या करतात किंवा जमीन कोरत बसतात. काय कायना सवय आहे जमीन कोरण्याची. बाबा हे कसं काय? तर भगवंत म्हणतात हे त्यांच्या गतकार्यामध्ये असे काम करणारे होते, जसे की बाबा गांडूळ जे आहेत, ते गांडूळ आहेत, जमीन कोरण्याचं काम करतात, भुसभुशीत करतात वगैरे वगैरे. हा त्यातला जन्म आहे. हा एक मोठा प्रश्न येते की जर आम्ही त्या काळामध्ये असे जन्माला असतो हे तर आम्हाला माहितही नाही. लय जर झालं, लय शहाणपणा आपण जर म्हणजे पुस्तकी शहाणपणा आम्ही जास्तच करायला लागलो तर एवढ्यापर्यंत आम्ही येऊन पोहोचतो की बाबासाहेब आंबेडकरांनी तर हे सांगितलंय नाही. कर्मसिद्धांत बाबासाहेबांनी सांगितला, आणि कर्मसिद्धांत सांगितला आणि कर्मावरच माणसाचा जन्म डिपेंड सांगितलेला आहे की
प्युअर सायन्स तोपर्यंत समजल्या गेलं पाहिजे. मी जाणीवपूर्वक बोलतो की बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांना एवढं निष्कून सांगण्यासाठी आम्हाला वेळ मिळालेला नाही. बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ लिहित असताना आणि नोट्स काढता काढता त्याचा एक आपण जो संचय केलेला आहे, या बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या करवी बरंच साहित्य त्याच्यात नमूद करायचं राहून गेलेलं आहे, कारण वेळच नाही. आपण म्हणतो ना 5 डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकर रात्री तो आपल्या छातीशी घेऊन ते प्राणगत झाले. बाबासाहेब आंबेडकरांचं बोधिसत्वाचं ते जी यात्रा सुरू झाली, ती बोधिसत्वाची यात्रा, त्याला महापरिनिर्वाण आपण बोलू शकत नाही, कारण बाबासाहेब आंबेडकर प्रापंचिक जीवन जगणारे आहेत. तरी एक उपमा दिली आपण किंवा ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. हे का केलंय तर याच्यात कमी आहे, म्हणून काही गोष्टी समाजाला हे पुस्तकी ज्ञान एवढं असलं पाहिजे की तो त्या पुस्तकाच्या ज्ञानावर त्याने आकलन केलं पाहिजे आणि अधिक अधिक यांनी हे साहित्य वाचलं पाहिजे. हा खरा बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला बौद्ध विज्ञाननिष्ठ असणारा माणूस हवा होता. पण त्याच्यावर आम्ही वेगळ्या प्रकारचं संशोधन करायला सुरुवात केली आणि त्याच्यातली आमची एक विकृतता निर्माण सुद्धा आम्ही केलेली आहे. काय केलं तर आम्ही बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ एवढंच प्रमाण मानलेलं आहे. काही लोक जाणीवपूर्वक म्हणतात की बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथात असं असू शकत नाही. काही लोक म्हणतात की बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ हा मराठीतला हा काही बाबासाहेबांनी लिहिलेला ग्रंथ नाही. काही लोक म्हणतात की ओरिजिनल ग्रंथ तर बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ हा तर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजीमध्ये लिहिला आहे, मग इंग्रजी साहित्य वाचलं पाहिजे. मग इंग्रजी साहित्य वाचलं तर इंग्रजी साहित्यामधला काही लोकांना बदल करता आला, पण काही लोकांना अजूनही सुद्धा त्यातला बदल करता येत नाही. जसं की उलट्या ते नदी वाहते, निरंजना नदी, ती जी नदी वाहते त्याच्यात पात्र टाकलेलं आहे, हे ते काय बदलू शकलेलं नाही. त्याच्यानंतर संबंध झालो, हे बदलू शकलेलं नाही. त्याच्यानंतर ज्ञान प्राप्ती झाली आणि ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर भगवंताला विनंती करण्यासाठी ब्रह्मा संस्पती आला, हे बदलू शकत नाही. आणि हे तर बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे, त्याचा काय अर्थ होईल. म्हणून ज्याची जेवढी कुवत आहे विचार करण्याची, ज्याची जेवढी कुवत आहे तेवढा अर्थ त्याने लावलेला आहे. काही लोक म्हणतात, जसं की पटिशनाचं उदाहरण दिलं, तर पटिशनाचं उदाहरण दिल्यानंतर काही लोकांनी आपल्या बुद्धीला पटेल एवढा विचार लोकांपर्यंत मांडलेला आहे आणि ते म्हणतात की बाबा त्याचे एवढे हात लांब होते. तर जसं आताच्या लोकांचं उदाहरण देतात की बाबा माझे हात लय लांब आहेत, म्हणजे मंत्र्यापर्यंत माझे हात आहेत, अशा प्रकारच्या वल्गना करणारे सुद्धा लोक दिसतात. याच्याशी आणि बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथाशी जराही संबंध नाही. बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ हा पूर्ण आध्यात्मिक ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण याच्यातून समाज संदेश देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी तो सामाजिक लेवलवर आणलेला आहे. का केलं तर बाबासाहेब आंबेडकरांनी जाणीवपूर्वक बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथाची प्रस्तावना लिहित असताना वाचकाच्या समोर 4 प्रश्न उपस्थित केले आणि 4 प्रश्न उपस्थित करत असताना ते लोकांना उजाळा मिळावा अधिक आहे. दुसरी गोष्ट ही काय, काही लोक बिलकुल हवेत बोलण्यासारखं बोलतात. काय बोलतात की बाबा आम्हाला त्रिपिटक ग्रंथ मान्य नाही किंवा त्रिपिटकातला आम्हाला मान्य नाही. पण जर तुम्हाला त्रिपिटक माहित नसेल तर आपल्या बापाने बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ जो लिहिला तर सगळा संदर्भ त्रिपिटकातल्या ग्रंथाचेच लिहिले, त्रिपिटकातल्या ग्रंथाचेच लिहिले. बोधिसत्व आहेत. बाबासाहेब आंबेडकरांना याची पूर्ण कल्पना आहे की अजून माझा समाज एवढा प्रगत नाही की तो आध्यात्मिक क्षेत्रामध्ये उतरेल आणि त्या काळाची लेवल, आध्यात्मिक क्षेत्राची लेवल आणि एक लेवल जर बघितलं तर या दोन्ही लेवलचा अर्थ वेगळा काढतील लोक. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी हा सामाजिक स्तरावर जी सामाजिक उच्च नीचताचे भेदभाव आहे तो दूर करण्यासाठी बुद्ध आपल्या हितकारणी कसा आहे असा बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथाच्या माध्यमातून बुद्ध आमच्या वचनी पाडलेले आहेत आणि बुद्ध अशा प्रकारचे आहेत. जर प्युअर
सायन्सची जर गोष्ट केली, आपण प्युअर विज्ञानाची, शुद्ध विज्ञानाची जर गोष्ट केली, तर आम्हाला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये उतरावं लागेल. आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये उतरायचं असेल तर अनेक लोक त्याला विरोध करणारेही सुद्धा दिसतात. ही एक गोष्ट अत्यंत महत्वाची की आजच्या दिवशी भगवान बुद्धाने अनंत सम्यक संबुद्धाने घोषणा केली. काय घोषणा केली? की आजपासून मी 3 महिन्यानंतर महापरिनिर्वाणाला जाणार आहे. मग ही जर घोषणा बुद्धाने त्यांच्या धर्मग्रंथामध्ये सुद्धा बाबासाहेब जर लिहित असतात, म्हणजे का अंधश्रद्धा असू शकत नाही का? याचा अर्थ शून्यावस्था प्राप्त करावा लागेल. आणि जोपर्यंत आपण शून्यावस्था प्राप्त करत नाही तोपर्यंत अंतर्मनाची उंची आपल्याला गाठता येणार नाही, अंतर्मनातली शुद्धता आपल्याला पूर्णत्वाला आणता येणार नाही. त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करणं अत्यंत महत्वाचे आहे. म्हणून काय म्हणतात की बुद्ध म्हणतात त्याच मार्गाचं एक अनुसरण लिहिण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी 4 विपश्यनाचा इथं संदर्भ दिलेला आहे. कायानुपश्यना, वेदनानुपश्यना, चित्तानुपश्यना आणि धर्मानुपश्यना. या 4 विपश्यना बाबासाहेब आंबेडकरांनी बोधिसत्वांनी या ठिकाणी सांगितल्या. काय बाबासाहेब आंबेडकरांना कायेच्या संबंधी, विपश्यनेच्या संबंधी काय लिहायचं होतं? वेदनेच्या संबंधी बाबासाहेब काय लिहितात? चित्ताच्या संबंधी बाबासाहेबांना काय अभिप्रेत आहे? आणि धर्माच्या संबंधी काय अपेक्षित आहे? धर्मानुपश्यना म्हणजे काय? धर्मानुपश्यना म्हणजे मनाची शुद्धता आहे आणि मनाच्या शुद्धतेच्या किंवा मनाची विचारसरणी जे सुरू होते आणि ज्या मनाने जे धारण केलेलं आहे ते विपश्यना आपण सतत करत राहत असतो. ती विपश्यना कशी करतो? तर एक जाणतोय जो विपश्य साधक आहे, जो अधिक लॉंग शिबिरामध्ये जाणार आहे, तो हे जाणत असतो की माझ्या चित्तामध्ये हा विचार उत्पन्न आहे आणि या विचारानुसार हे घटना घडत आहे, याचा परिणाम शरीरावर होताना दिसतो. आणि या शरीरावर उत्पन्न होणाऱ्या ज्या वेदना आहेत, कायेवर होणाऱ्या वेदना आहेत, त्या तो जाणतो आणि त्याच्यातून तो निसटतो, त्याच्यातून तो मुक्त होतो आणि तो शुद्ध होतो. धर्मानुपश्यनेमध्ये गूढता निर्माण केल्या जाते. हा आध्यात्मिकाचा स्पष्ट भाग आहे. आपण हे जाणलं पाहिजे. हे बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांच्या जाणीवपूर्वक गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणून म्हणतो की बुद्ध काय म्हणतात की पुनर्जन्माच्या संबंधी ह्या गोष्टी जर लिहित असताना बुद्ध म्हणतात की वर्तमान काळामध्ये मनुष्याची गती आपल्याला जी प्राप्त झालेली आहे, यासारखी श्रेष्ठ गती कोणाचीच नाही. भलाय त्याला 21 देव लोकांची संकल्पना केली. खालचे 4 लोक निरय लोक आहेत, त्या निरय लोकांची सोडून द्या. त्याच्यानंतर अरूप ब्रह्म आहे 16, रूप ब्रह्म आहे 4. अशा प्रकारची हे जे होतात ना ब्रह्मादी, ह्या ज्या काही गोष्टी आहेत, मनुष्य आहेत, या लोकांची जी अत्यंत महत्वाची गती पुढे होते. तर ही गती पुढे होत असताना आपण जाणलं पाहिजे की हे मनुष्य चित्तामध्ये निर्माण होणाऱ्या गोष्टी आहेत. तुम्ही जे धारण कराल, तुम्ही जे मनपटलावर धारण कराल, तसाचा तसा परिणाम तुमच्यावर होतो. हे चित्ताचं विज्ञान महत्वाचं आहे, मनाचं विज्ञान हे महत्वाचं आहे. आणि मनाच्या विज्ञानाला अधिक भगवान बुद्धांनी खूप महत्वाचं स्थान दिलेलं आहे. म्हणून या मनाच्या विज्ञानातून आपली मुक्तता व्हावी आणि तिथे खऱ्या अर्थाने सुविज्ञान तयार झालं पाहिजे. म्हणजे सद्गती प्राप्त करण्यासाठी आपण शरीराने, कायेने, वाचेने, मनाने कुशल कर्म केले पाहिजेत. म्हणजे पापातून मुक्तता साधली पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने त्याचा परिणाम मनुष्य लोकांवर सद्गतीचा परिणाम होऊ शकतो. आणि हा शून्य अवस्थेचा भाग भगवान बुद्धांनी या ठिकाणी केलेला आहे. याचं एक कारण आहे की 3 महिन्या अगोदर कोण सांगेल? आम्ही तो उद्या काय होते हे नाही सांगू शकत, किंवा आता येणाऱ्या क्षणामध्ये आम्ही सुद्धा सांगू शकत नाही. कारण आमचं चित्त एवढं भटकंती झालेलं आहे, एवढी आमच्या चित्ताची दुर्गती झालेली आहे, एवढे चित्तामध्ये भयानक विचार आमच्या उत्पन्न होतात आणि या विचारामुळे
सद्विचार जे आहेत ते आमचे दबलेले आहेत आणि या सद्विचाराला उत्पन्न करण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला हे वाईट विचार किंवा अकुशल विचार, हे दुर्गतीचे विचार तुम्हाला नष्ट करता आले पाहिजे. त्यासाठी भगवान बुद्धांनी 6 वर्षाची खडतर तपश्चर्या केली आणि 6 वर्षाची खडतर तपश्चर्या करत असताना सांगतात की हे करणी करावं लागेल तुम्हाला, तरच खऱ्या अर्थाने मनुष्याच्या कायेची शुद्धता होईल, वाचीची शुद्धता होईल आणि मनाची शुद्धता होईल. यासाठी तुम्ही प्रयत्नशील केले पाहिजे. म्हणून काय केलं पाहिजे तर भगवान बुद्ध म्हणतात किमान तुम्ही एकांतवासामध्ये स्थानापन्न झाले पाहिजेत, एकांतवास गाठला पाहिजे तुम्ही. आणि एकांतवास गाठत असताना काय तर एकांतवास म्हणजे निर्जन वस्तीतून आपण म्हणजे वस्तीतून निर्जन वस्तीमध्ये गेलं पाहिजे, म्हणजे जिथं लोकच नाही अशा ठिकाणी वास केला पाहिजे की जिथं लोकांचं कलह नाही. कारण सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्यात वाईट परिणाम जर कोणाचा कोणावर जास्त होईल तर माणसाचा माणसावर जास्त वाईट परिणाम होतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही डायरेक्ट नकला करायला सुरुवात करतो, हा परिणाम कोणाचा झाला. पण जे जनावर आहे त्या जनावराचा आपल्या आजूबाजूला जनावर आहे त्याचं कधीतरी अनुकरण करतो का आपण? नाही करत. जसं की आपल्यासोबत मांजर असते, मांजरीचं आपण अनुकरण करतो का? नाही करत. कुत्र्याचं करतो का? नाही करत. पण माणसाचं एवढ्या झटकन आम्ही विकृतीकरण करतो. मानवाचं कोणी माणूस भेटतो आपल्यापेक्षा सुंदर दिसला तर त्याचं अनुकरण करण्यासाठी आपण जसे प्रयत्न करतो, मनामध्ये आपण राग उत्पन्न करतो, म्हणजे अशी राग म्हणजे आसक्ती निर्माण करतो, अरे मला असं झालं पाहिजे, मला तसं पाहिजे. आणि एखाद्या माणसाच्या अंगी व्यंग असेल तर त्याबद्दल त्या व्यंगत्वाला तसं वळण पाळण्याचं आपण करतो. वळण पाळण्याचं ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस मात्र निश्चित आपल्या चित्ताची दुरावस्था होते आणि आपल्या चित्ताची दुरावस्था झाली की तशाच प्रकारचं वळण सुरू होते आणि ते अधिकाधिक चित्ताला उफाळून आणण्याचे काम करतात. कितीतरी शुद्ध विज्ञान भगवान बुद्धांनी मांडलेलं आहे. या सगळ्या चित्ताच्या विकृतीतून या चित्ताला समूळ नष्ट केलेला आहे भगवान बुद्धांनी. ज्याप्रमाणे एखादी स्त्री आणि विशेषतः जी सुगरण स्त्री आहे, सुगरण केवळ फक्त चांगलं जेवण बनते तशातला नाही, सुगरण यासाठी आहे की घरातली जी व्यवस्था ठेवते ना त्या अगोदर जर त्या भांड्यामध्ये जर काही म्हणजे बनवायचं असेल तर त्या अगोदर ते एवढं भांड साफ करून ठेवते, एवढं साफ करते की कधी कधी स्टीलच्या भांड्यामध्ये तिचा स्वतःचा चेहरा तिला स्पष्ट दिसतो. एवढं साबून एवढं त्याला काही लावण्याचा प्रयत्न करतो आणि स्वतःची प्रतिमा ती त्या ठिकाणी पाहते. याला सुगरण ही अवस्था प्राप्त झालेली आहे. तशाच प्रकारचं भगवान बुद्ध म्हणतात की चित्त मनाला एवढं धुवून काढा आणि याला धुण्याला सगळ्यात महत्वाचे 3 कर्म महत्वाचे आहेत. कायेचे कर्म, वाचेचे कर्म, मनाचे कर्म. आता आपण 2 कर्म मात्र जरूर आपण बघणार आहोत. कसे तर कायेचे कर्म काय होतात. जशी आपल्यातली विकृती निर्माण होताना ते होते ना तर समजून चला आपण चित्ताला तशा प्रकारची मानसिक स्वतंत्रता निर्माण करण्यासाठी त्याला तसं वळण देत आहोत. हे एक महत्वाचं काम. जसं की भगवान बुद्धांनी शरीराच्या संबंधित 3 कर्माच्या बद्दल सांगितलेलं आहे की हत्या करू नका, चोरी करू नका आणि व्यभिचार करू नका. तर ह्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे जर आपण मुख्यतः हे 3 गोष्टी आमच्यात दिसतात, काय होते तर सारखं आम्ही हत्या करण्याचं काम करायला प्रवृत्त करतो आमच्या चित्ताला, शरीराला. कारण मनात आहे म्हणून तशा प्रकारचे विचार शरीरावर उमटण्याचं काम करते. जर एखाद्याचं शरीर दुबळं असेल, त्याच्या अंगात ताकद नसेल पण मनाने त्याचा जोर जास्त धरतो, म्हणजे वाचेवर त्याचे पाप येतात. कोणाला शिव्या देईल, कोणाला कमी लेखेल, कोणाला वाईट बोलेल, कोणाची टिंगलटवाळी करेल, कोणाची ह्या सगळ्या गोष्टी करेल बोलण्यातून. ह्या सगळ्या गोष्टी तो करताना दिसतो. कारण हे वाचिक पाप त्याचं होते आणि हे वाचिक पाप म्हणजे त्याच्या चित्तामध्ये उत्पन्न झालं म्हणून ते वाचेवर आलं. ज्यावेळेस वाचेवर येते त्यावेळेस ऑटोमॅटिक पुन्हा चित्तामध्ये त्याचं विलीनीकरण होते. किती महत्वाचं विज्ञान भगवंतांनी सांगितलेलं आहे.
ही जी कालचक्राची जी गणना आहे, ही कालचक्र जे फिरवण्याची गती आहे, हे लोकचक्राची गती आहे, हे दुःख चक्राची गती आहे, हे भवचक्राची गती आहे, याला भगवान बुद्धांनी सांगितलंय की याला सम्यक दृष्टीने आपण बंद केलं पाहिजे, म्हणजे आपण धम्मचक्र फिरवलं पाहिजे. आणि धम्मचक्र कोण फिरवेल? की ज्याच्या चित्तामध्ये धर्म आहे. कुठला धर्म? की स्वतःच कल्याण करण्यासाठी जसा तो धडपड करतो तशा प्रकारचे, कारण जो स्वतः कल्याणाच्या मार्गावर लागलेला आहे तो इतरांच्या कल्याणाच्या मार्गावर लागणार आहे, तो इतरांच्या कल्याणाच्या संबंधित सुद्धा तो मार्गदर्शन करण्यासाठी होईल. एखाद्याच्या मुखात जर शिवीच नसेल तर तो दुसऱ्याला शिवी देणारच नाही आहे, कारण त्यालाच ते आवडत नाही, त्यामुळे तो देणार नाही. अशाच प्रकारची मानसिकता आपल्या चित्तातून होते आणि या चित्तातून मुक्तता साधण्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजे, तरच ही शून्यावस्था प्राप्त होते. आणि म्हणून अनंत सम्यक संबुद्धांनी या मनावर एवढा काय विजय प्राप्त केला आणि मनावर विजय प्राप्त करत असताना सगळ्या विकृतीतून गेलं. आणि असेच अनंत पदाला पोहोचणारे जेवढे काही सज्जन असतात, जेवढे काही सज्जन असतात, जेवढे काही लोक कल्याणाच्या मार्गावर चालणारे लोक असतात की जे त्या मार्गाने चालण्याचं काम करतात, ते सगळेचे सगळे सज्जन लोक हे भगवान बुद्धाच्या अनंत पदाच्या मार्गाचा अभ्यासक्रम करत असताना चित्त मलातून शुद्धता करतात आणि तेच या चित्ताला एकाग्र करण्याचं काम करतात. म्हणून भगवान बुद्धाने वारंवार सांगितलं की हे जे आमचे पूर्वीचे जे जन्म झाले किंवा हे जीवजंतू उत्पन्न होत आहेत, हे कोणाच्या ना कोणाच्या चित्तातल्या अवस्थातले आहे. कारण आपल्यातली एनर्जी कधी नष्ट होत नाही, आपल्यातली एनर्जी नष्ट झाली नाही, पण एक एनर्जी कुठल्या तरी दूर विचाराने जर एनर्जी पूर्ण जात असेल तर तशाच प्रकारचे त्याला क्लीनअप केल्या जाते आणि तशा प्रकारची गती त्याला निर्माण होते. आणि ती गती जर झाली तर समजून चला आपण दुर्गतीच्या मार्गाला चाललेलो आहोत. सद्गुणाच्या मार्गाने जात असताना आपल्याला आर्य अष्टांगिक मार्गाचं मार्गक्रम करावा लागेल. आणि मार्गक्रम करत असताना त्याच ठिकाणी आपण सुरुवात केली पाहिजे की सम्यक दृष्टीला धारण केलं पाहिजे. काय सम्यक दृष्टी? प्रत्येक कार्यामध्ये सम्यक दृष्टी ही अग्रसर आहे. जर तुम्हाला सम्यक वाचा करायची असेल तर सम्यक दृष्टीच पाहिजे. तुम्हाला जर सम्यक संकल्प करायचे असतील तर सम्यक दृष्टीच पाहिजे. तुम्हाला जर कर्म करायचे असतील तर तुम्हाला सम्यक दृष्टीच पाहिजे. तुम्हाला सम्यक स्मृती पाहिजे असेल, सजगता तुम्हाला ठेवायची असेल तर सम्यक दृष्टीच पाहिजे. तुम्हाला समाधीचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला सम्यक दृष्टी पाहिजे. आणि सम्यक दृष्टी जरी धारण करायची असेल तरी सम्यक दृष्टीच त्याला लागणार आहे. किती महत्वाच्या गोष्टी. या आठही गोष्टीला सम्यक दर्शन महत्वाचं आहे, सम्यक दृष्टी महत्वाची आहे. सम्यक दृष्टी काय शिकवते? सम्यक दृष्टी हे शिकवते की जे आहे जसं आहे तसं आहे, याच्या पलीकडे काही करता येत नाही. मी जे आता बघत आहोत, मी आपल्याला बघत आहोत रंगेबेरंगी आहेत, एवढं हे रंगेबेरंगी आहे एवढं या दृष्टीचं लक्षण आहे बस. पण या दृष्टीनं जर धारण केलं, रंगेबिरंगी आहे, निळे कपडे आहेत, ती सफेद आहेत, ती लाल आहेत, कसे आहेत, हा कलर लय चांगला आहे, हे जी संज्ञा सुरू होते, ही संज्ञा चित्ताला भ्रमित करते. आणि ही संज्ञा भ्रमित केल्यानंतर पुन्हा मिथ्या दृष्टीला धारण करते. मिथ्या दृष्टी धारण करण्यासाठी आहे की ते आपल्या चित्ताला, आपल्या डोळ्याला भाविक बनवते. आणि आपल्या डोळ्याला भाविक केल्यानंतर तो भावनामय त्या ठिकाणी सुरुवात करतो, भाविक होतो. आणि भाविक झाल्यानंतर तो त्याचं अन्वेषण करत राहतो. काय? अरे हे चांगलं आहे, वाईट आहे, चांगलं आहे, वाईट आहे. ज्या वेळेस नजरेच्या खेळामध्ये वाईट आणि चांगल्या या दोघांचा खेळ होतो आणि या दोघांचा खेळत असताना याच्यात जर समता नसेल तर पुन्हा दुःखाच्या चक्राने आपण सुरुवात होतो. किती महत्वाच्या गोष्टी आहेत. म्हणून सम्यक दृष्टी काय? मग काय केलं भगवंताने? तर सम्यक दर्शन करत असताना सम्यक दर्शन काय करायचं आहे? तर प्रथम आपल्या शरीरावर जे काही घटना घडते त्या घटनेला तटस्थ भावाने आपण स्वतः बघणे म्हणजे सम्यक दर्शन. काय होत आहे? अंग दुखत आहे तर अंग दुखत आहे, सध्याच्या स्थितीला माझं पूर्ण बॉडी पेन होत आहे, बस माझे बॉडी पेन होत आहे. शरीरातले पार्ट आहे, माझा कान दुखत आहे तर कान दुखत आहे. का दुखते, कशामुळे दुखते हे कारण नाही. प्रथम स्टेप मध्ये हेच तुम्हाला करावं लागेल की कान दुखत आहे तर कानच दुखत आहे, त्या कानालाच तुम्हाला बघावं लागेल. आणि
बघितल्यानंतर त्याला डायरेक्ट आपण सोडून द्यायचं आहे. अरे ये घटना घट चुकी है, बस सोडून द्या. आणि पुन्हा पूर्ववळत आपल्या चित्ताला संयमित करण्यासाठी नाकाच्या खाली आणि वरच्या ओठाच्या वर या तो जो त्रिकोणी भाग दिसतो त्या त्रिकोणी भागावर चित्त शांत ठेवा, मन शांत ठेवा. किती अभ्यास केला भगवंताने. श्वासच एकमेव असं कारण आहे दुःखातून मुक्त करण्यासाठी. हे जे विकृती निर्माण होते ना, हे विकृती कोण करत आहे? तुम्ही विचार करता. काय काय लोक काय करतात माहित आहे का, की काही लोक जाणे बोलतात छे हा बरोबर नाही. आपण डायरेक्ट जजमेंट करून टाकतो हा बरोबर नाही आहे. पण 2 मिनिटं शांत विचार करत नाही की हा बरोबर नाही, त्या अगोदर मी बरोबर आहे की नाही काय माहित. आपण डायरेक्ट सांगतो हे चुकीचं काम केलंय. पण चुकीचं काम केल्यानंतर तो थोडासा विचार केला आणि त्याच्यात ते जाणीवपूर्वक आहे. एखाद्या माणसाला आहे की बाबा हे ठीक आहे, हे चुकीचं काम केलं त्याने, चुकीचं काम केलं, एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं. आपल्याला ते ज्ञान झालं पाहिजे की हे चुकीचं आहे आणि हे का होते. त्यानंतर चौथ्यांदा आपण त्याला प्रतिक्रिया केला पाहिजे की हे चुकीचं होत आहे. समजेल ना समजेल त्याचा भाग आहे, अधोगती त्याची आहे. माझं काम आहे की त्याला ठीक आहे समजलं नाही समजलं काय बरोबर नाही, पण हा बरोबर होत नाही त्यासाठी मी व्याकुळ बनणे सम्यक दृष्टीच नाही आहे. तो बदलत नाही, तो दुःखात तो हे वारंवार ही घटना करते, वारंवार ही घटना करत आहे, वारंवार मी सांगतो बदलत नाही. नाही बदलत नाही, त्याची कुवत तेवढी आहे, त्याचं पात्र तेवढं आहे, त्यामुळे तो बदलत नाही आहे. म्हणून मी तो बदलत नाही, तो बदलत नाही, म्हणून माझी बदलण्याची प्रक्रिया झाली. मी व्याकुळ होत चालू आहे. दुःखही झालं ना सुरू, दुःखाच्या मार्गाने सुरू झालं नाही. यासाठी आपण या अवस्थेत आलो पाहिजे. म्हणून भगवान बुद्धांनी आम्हा लोकांवर अनंत उपकार केले, मनुष्य लोकांवर, की जन्माला आल्याच्या अगोदर पासून आमच्या आईबापावर संस्कार करायला शिकवलेला आहे. त्यासाठी आमच्या संतांवर चांगले संस्कार पडले पाहिजे. त्यांनी दुःख व्यक्त केलं गेलं नाही पाहिजे आणि तो दुःखात मृत्यू पावला नाही पाहिजे. जर का कदाचित तो जर दुःखात मृत्यू पावला तर पुन्हा तो संसार दुःखाचा निर्माण करू शकणार आहे. काय काही लोक एवढे कष्टी असतात, एवढे दुःखी असतात, पण दुःख मानत नाही. त्यांना माहित आहे या दुःखावर काहीच नाही. दुःखच आहे कारण जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचा जर म्हणजे परम मित्र कोण असेल तर दुःख आहे. माणसाचा परम मित्र कोण आहे तर फक्त दुःख आहे. मरेपर्यंत दुःख तुमच्या सोबत राहते, मेल्यानंतरही सुद्धा दुःखच तुम्हाला त्या ठिकाणी आणते. खूप महत्वाच्या गोष्टी शिकल्या पाहिजे आपण यासाठी. आणि हा शून्यवाद भगवान बुद्धांनी या माघ पौर्णिमेला करत असताना याच्यावर जाणलं की त्यांची लाईन किती बरेच आहे. 3 महिन्याच्या अगोदर भगवान बुद्धांनी स्पष्ट भाकीत नाही गेलं, बिलकुल भाकीत नाही गेलंय. 3 महिन्याच्या अगोदर सांगितलं की महापरिनिर्वाण वैशाखी पौर्णिमेला 3ऱ्या प्रहरी भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण होईल. ते कोणा शक्ती आली, आध्यात्मिक दृष्टिकोनातून जो अधिक पुढे सरकला त्यालाच प्राप्त होईल ना ते. आम्ही उद्या आमचं काय होते हे सांगू शकत नाही. आम्हाला आता काय होईल ऍक्च्युअली हे नाही सांगता येत आम्हाला, कारण आम्हाला सांगण्यासाठी आम्ही आमच्यावर प्रेम करत नाही आहे, आम्ही आमच्यावर मैत्री करत नाही. झोपेतून उठल्याबरोबर आपण आपल्याला मैत्री दिली पाहिजे. माझं भलं हो, माझं कल्याण हो, माझं चांगलं हो, ही भावना जर तुम्ही चांगल्या चांगल्याची केली तर चित्ताची अवस्था बदलेल, तुमचं चांगलं चांगलं व्हायला लागेल. आणि हे जर झालं 2 मिनिटं हे झालं की 3ऱ्या मिनिटाला सगळ्यांचं भलं हो, सगळ्यांचं कल्याण हो, सगळ्यांचं मंगल हो, ही भावना सुरू झाली आहे. जर तुम्ही स्वतःचं कल्याण करायला लागलात आणि इतरांचं कल्याण करायला लागलात तर ऑटोमॅटिक दुःखात रंजन करणारा व्यक्ती सुद्धा दुःखातून मुक्त होण्यासाठी तो पुढे निघतो आणि त्याच्यातून तो मुक्तता साधतो. लोक काय म्हणतील याकडे जाऊ नका, लोक काय विचार करतील याचाही विचार करू नका. लोक आहे, व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती आहे. मला काय चांगलं द्यायचं आहे, मला माहित आहे 100 लोक चुकीचे आहेत, त्याच्यात आपल्यालाही माहित असलं पाहिजे की 100 लोक चुकीचे आहेत. पण हा शहाणपणा आपण करू नये की ते 100 लोक चुकीचे आहेत मी लय शहाणपणा आहोत. असं जर करत राहिलं तर बिघडलं दुकान का. आणि हे अहंकारानं लगेच पछाडला जातात.
कोणीच हुशार नाही, माझ्यासारखं असं विद्वानच कोणी नाही, माझ्यासारखं एवढं चांगले कपडे घालणारच कोणी नाही, माझ्यासारखं असे दागिने घालणारच कोणी नाही, मी जे करतो ते कोणीच करत नाही, समजून चला अधोगतीचा मार्ग तोच त्याच्या पायावर दगड मारण्याचं काम करते, याच्यातून मुक्तता व्हायची असेल तर सांगा. मला ही समज आली, इतरांनाही समज आली पाहिजे, यासाठी त्याच्याशी व्यवहार जो असणार आहे तो माझा नैतिक पूर्ण व्यवहार असेल, म्हणजे मैत्रीपूर्ण व्यवहार असेल, आणि मैत्रीपूर्ण व्यवहार झाला तरच या गोष्टी साध्य केल्या जात असतात. हा भगवान बुद्धांनी शिकवलेला अत्यंत मानव कल्याणाचा मार्ग आपण जाणून घेणं तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून भगवान बुद्धांनी माघ पौर्णिमेला घोषणा केली की सगळ्या गोष्टीचे एक पटवून गेलेला आहे की तिसऱ्या प्रहरी भगवंताचं महापरिनिर्वाण, आजचा घटनेचा हा दिवस आहे, भाकीत नाही, हे सत्य बोलण्याचा दिवस तो आजचा आहे की भगवान बुद्धांनी आजच्या दिवशी जे निर्वाणाला जाण्यासाठी परम सत्य बोललंय ते कोणीही बोलू शकत नाही, ते अनंत सम्यक संबुद्धच बोलू शकतात. आणि त्यांच्या जवळचा जे अगदी जवळ आहे, जसं की यशोधरा ही भगवंताच्या अगदी जवळची, पूर्व जीवनातला जर भाग बघितला तर त्या माऊलीचे अनंत उपकार आहेत सिद्धार्थ बोधिसत्वांवर, पण ज्यावेळेस बुद्धत्व प्राप्त झाले त्यावेळेस स्वतः भगवान बुद्धाला आपल्यावर केलेल्या पूर्वजन्मातल्या एक सत्य क्रियाचा किंवा त्यासाठी आपल्यावर अनुकंपा करणाऱ्या व्यक्तीचं स्मरण झालं आणि सांगतात की मला तिला भेटायला गेलं पाहिजे, म्हणून स्वतः भगवान बुद्ध त्या ठिकाणी गेले यशोधरेला भेटायला. येत नव्हती, तिने सुद्धा स्वतःला जाचलं, नाही तर तिने म्हणाला असेल तो नरम आहे माझ्याकडे, अहंकार दाटला असता ना, पण नाही, तिनं त्या ठिकाणी जाचलं की मी सुद्धा भगवंताच्या नंतर भगवंताने जसं जसं जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न केला तसंच्या तसंच मी सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे. हे जर सत्य असेल तर स्वतः भगवंत मला भेटायला येतील. किती दृढ संकल्प झाला तिचा माऊलींचा, अहंकारात नाही आहे, बिलकुल अहंकार नाही. भगवान बुद्ध झाले, सर्वज्ञ झाले की त्यांच्यानंतर कोणीच नाही. आता अनंत समय संबुद्ध होणं म्हणजे साधी बाब आहे का? त्यांनी म्हणायला पाहिजे होतं सगळ्यात लोकांना घडवण्यासाठी केलंय. आणि जरी बुद्ध झालेत ना तरी आपल्याला बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी असे काही बुद्धाने त्यांच्या धम्मग्रंथामध्ये असे काही उदाहरण दिले, जसं की 500 म्हणजे दरोडेखोरांना धम्मदीक्षा दिली आणि धम्मदीक्षा देत असताना काय केलं 500 दरोड्यांना? स्वतः परिधान केलेले कपडे. राजाचा एका प्रश्न उपस्थित होता, त्यांनी तर चिवर परिधान केलं, मग त्यांनी तो राजाचा वेश कसा काय धारण केला? ह्या ज्या गोष्टी बाबासाहेबांनी लिहिल्या का लिहिल्या? काही अंधश्रद्धा नाही का? मग सगळ्या गोष्टी आहेत ना, जाणल्या पाहिजे. म्हणजे बुद्ध किती अनुकंपी आहेत, बुद्ध किती सर्वज्ञ आहेत. बुद्ध या सगळ्या गोष्टी विसरून फक्त त्याचं कल्याण व्हावं. ते दरोडेखोर आहेत, ते अधोगतीच्या मार्गाला चाललेले आहेत, त्या दरोडेखोर आहेत, पण त्यांचं चित्त त्यांनी ओळखलं की यांना जर थोडंसं आपण पुश केलं, थोडासा स्पर्श जरी आपला झाला तरी यांचं 500 लोकांचं जीवन बदलून जाईल आणि निर्वाणाच्या मार्गे जातील, मनुष्याच्या जीवनाची यांची सद्गती होईल. यासाठी जे काय करायला आहे ते बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. सर्वच नाही माझ्याकडे या, मी सांगेल तुम्हाला, असं बुद्धांनी कधीच केलं नाही. मी आहे सगळं, हा भागच नाही ना. सगळ्यात महत्वाचे काही काही उदाहरणं सुद्धा दिल्या जातात. म्हणजे थोडस जर एक उदाहरण आपल्याला द्यायला झालं तर भगवंत सुद्धा पौर्णिमेच्या दिवशी अगदी शांत चित्तानं मुलांच्या समजी सुद्धा ती भगवंताची भावना आहे. लहान लहान मुलं आहेत ना, तर बाबा मोठे झाले म्हणून काय झालं असं नाही आहे, मोठ्या लोकांना मी उपदेश केला. लहान लहान लेकराला सुद्धा तो भाव देत असताना त्यांची सुद्धा सद्गती होईल या मार्गाने जात असताना एक उदाहरण झालं की भगवंत उदाहरण म्हणून आहे. भगवंत आंब्याच्या झाडाखाली बसले आणि मुलं आंब्याला त्या उन्हाळ्यातल्या गोष्टीतली एक हे आहे आणि त्या ठिकाणी मुलं त्या आंब्याला दगड मारतात. दगड मारणं सुरू केलं. काही मुलांचे दगड आंब्याला लागले, आंबा खाली पडला, आंबे घेतले. पण एका मुलांचा दगड चुकला आणि भगवंताच्या डोक्याला लागला. भगवंत रडायला लागले आणि भगवंत रडायला लागल्यानंतर त्यांनी लोकांनी आणि भगवंताला मारला कोण, कसं केलं, काय केलं? आणि भगवंत त्या मुलांना करुणेने जवळ करतात. किती हात करून नाही भगवंताची, किती महान कारुणिक आहेत भगवान बुद्ध. भगवंत म्हणतात
हे लहान लेकरं म्हणतात भगवान तुम्हाला खूप लागलं ना म्हणून रडताना तुम्ही. भगवंत म्हणतात नाही रे बेटा, मी तुम्ही दगड मारला म्हणून रडत नाही, माझं रक्त सांडलं म्हणून मी रडत नाही. मी रडतो यासाठी कारण तुम्ही आंब्याला दगड मारले तर आंब्याने काय केलं. भगवंत म्हणतात असं विचारल्यानंतर लेकरं म्हणतात की भगवान आम्ही आंब्याला दगड मारले तर आम्हाला आंबे भेटले. भगवंत म्हणतात तुम्ही मला दगड मारला तर मी काहीच दिलं नाही तुम्हाला, मी काहीच देऊ शकत नाही. हा जो बोध आहे हा अंतर्मनाशी भिडणारा बोध आहे. हे तेच लोक करू शकतात की ज्यांचे चित्त समाहित झालेलं आहे, ज्यांचे कायेचे कर्म, ज्यांचे वाचेचे कर्म, ज्यांचे मनाचे कर्म पूर्ण क्लीन झाले, शुद्ध झाले, तेच लोक करू शकतात. आणि ती अवस्था करत असताना हे जाणीवपूर्वक झालं. आणि त्यावेळेस मग तुम्ही काय तर त्या लहान लेकरांना बदलवलं आणि ते बदलवल्यानंतर त्यांचं परिवर्तन केलं. तेही सुद्धा बुद्धांचे अनुयायी झाले आणि बुद्ध प्रापंचिक जीवन जगत असताना त्यांनाही सुद्धा श्रोतापन्न सकृदागामी अनागामी पर्यंत पोहोचले. उपासकांनाही सुद्धा अरंत बनता येते, पण अरंत बनण्यासाठी तो शुद्ध भाव पाहिजे, ती अंतर्मनाची शुद्धता पाहिजे. अंतर्मनाचे कारण जिवंत जर राहील म्हणजे एखाद्या सद्ग्रस्ताला प्रापंचिक जीवन जगणाऱ्याला अरंत जर प्राप्त झालं तर ताबडतोब तो मृत्यूवाला जातो असं त्या ठिकाणी बुद्धाच्या या सगळ्या सूत्रांमध्ये सांगितलेलं आहे. पण अरंत प्रापंचिक जीवन लोकांनाही जगता येते, अरंत पदापर्यंत जाता येते, त्यासाठी काय करावं लागेल, यासाठी हे प्रयत्न करावे लागतील. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जाणलं पाहिजे की भगवंताने कोणाच्याच संबंधी दुजाभाव केलेला नाही. किती शुद्ध अवस्था आहे भगवंताची, किती शुद्ध अवस्था भगवंताची आहे. आणि ती शुद्धता भाव केल्यानंतर ही येते की सर्वांच्या कल्याणासाठी, तो कमी असो की लहान असो की मोठा असो याच्याशी काय नाही, तो गरीब असो का श्रीमंत असो, तो लंगडा असो का अगदी चांगला सुदृढ असो याच्याशी काय नाही, त्याच्या चित्ताची अवस्था बघितली. कधी कधी तर भगवंताच्या जवळ पागल लोक आलेले आहेत. एक विचार करा, भगवंत काय म्हणतात माहित आहे का, अरे जन्माला माझ्याकडे येतात, या जन्मालापेक्षा एखादा मनुष्य जीवन धारण करणारा पागल सुद्धा मनुष्य आहे तो. या जन्मालापेक्षा त्याची सद्गती खूप मोठी आहे. म्हणूनच तो ज्या मनुष्य लोकांमध्ये जन्माला आलेला आहे. म्हणून पागल लोकांच्या संमती सुद्धा भगवंत त्याला मार्गदर्शन करतात, त्याची पागल अवस्था मुक्त करून टाकतात. अरे तेही सुद्धा अनंतपदाच्या मार्गाला लागणारे दिसतात लोक, आपण बघितलेलं आहे. तिसा गौतमी पागल झाली, किती महत्वाचं, पटाचारा पागल झाली, शोभना पागल झाली. या सगळ्या गोष्टी होतात ना तर त्या पागल अवस्थेतून येईल. पण भगवंतांनी मार्गदर्शन केलं त्या पागल व्यक्तीला आणि त्याच्यातून गेलाय. ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत ना. आणि यासाठीच आपण हे खऱ्या अर्थाने जाणून घेणं गरजेचं आहे की माझ्यासाठी भगवंताचा मार्ग किती चांगला असला पाहिजे. म्हणून कशाच्या संदर्भी गर्व करतो आपण, कशा संदर्भात गर्व करायचा, कोणाच्या संबंधी गर्व करायचा, तुम्ही कोण करणार आहे. जर जगामध्ये आपण बघितलं ना तर आपण काहीच नाही, शून्य आहे, आपण काहीच नाही आहे. खूप मोठे विद्वान लोक आहेत आपल्यापेक्षा, खूप शिलामध्ये पुष्ट झालेले लोक आहेत, खूप समाधीच्या मार्गात पुष्ट झालेले आहेत, खूप प्रज्ञा प्राप्त करणारे लोक आहेत, शील समाधी प्रज्ञामध्ये पारंगत झालेले लोक आहेत. रंच मात्र त्यांच्या चित्तामध्ये जराही अहंकाराची म्हणजे लो दिसत नाही, जराही त्यांच्या चित्तामध्ये जराही सुद्धा अहंकाराचं घर दिसत नाहीये. कारण असेच लोक सुज्ञ लोक होतात आणि असेच लोक त्या ठिकाणी, अशा लोकांनाही धम्म समजण्यासाठी कठीण जातो. आपण जर काहीच नाही आहे, यासाठी आपण सगळ्या अर्थाने सुरुवात केलेली पाहिजे. म्हणून भगवान बुद्धाचा हा अतुल्य मार्ग जो आहे तो आपण साध्य करण्यासाठी प्रयत्नशील झाले पाहिजे. की जे अनंत उपकार आहेत बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांचे, की त्याने आम्हाला थोडक्यात का असेना हा जो बुद्धाने त्यांचा धर्मग्रंथ आम्हाला तोंड वळकी पाठ करण्यासाठी दिला, किंवा तेवढी बुद्धाची ओळख आम्हाला सामाजिक लेवलवर व्हावी यासाठी तो दिलाय. पण बुद्धाचं हे एक तेवढंच महत्वाचं आहे की बाबासाहेब आंबेडकर बुद्धाचं लिटरेचर अनेक माध्यमातून बुद्धाने त्यांचा धर्मग्रंथ साकार करत असताना आमच्या समोर टाकतात. तशाच प्रकारचं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तुम्ही सुद्धा मुक्तपणे पुस्तकांमध्ये संचार केलेला पाहिजे, कोणाच्यावर कशाही प्रकारची टीका टिप्पणी न करता. किंवा बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथच आम्हाला प्रमाणबद्ध आहे हे असं वक्तव्य
कारण बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथाचे उतारे जे लिहिले त्रिपिटकाच्या अनुसारच लिहिलेले आहेत, आधार त्रिपिटक लिहिलेला आहे. ते बोधिसत्व आहे, काय चुकीचं आहे काय बरोबर आहे ते त्या लेवलवर मांडणार आहेत. तुम्हाला तेवढा अधिकार नैतिक मांडण्याचा नाही आहे, कारण तुम्ही तुमच्यातली अजून तेवढी गती प्राप्त केलेली नाही. म्हणून तुम्ही ती गती प्राप्त करण्यासाठी झालं पाहिजे. तुमची लेवल सुद्धा टीका करण्याची येईल, नाही येणार नाही असं नाही आहे, येईल, पण त्या लेवलवर आपण पोहोचण्याचं काम केलं पाहिजे. म्हणून आता कोणावर टीका टिप्पणी नाही, तर त्यासाठी आपण तसं प्रयत्न केले पाहिजेत आणि आपल्या दुःखातून आपण मुक्तता केली पाहिजे. आणि आपल्या दुःखातून मुक्तता करण्यासाठी आपण भगवान बुद्धाची कायन उपासना, वेदनान उपासना, चित्तान उपासना आणि धर्मान उपासना ही चारही विपश्यनेचा अनुभव थोडक्यात आपण घेतला पाहिजे. याला विरोध करतात लोक, भरपूर विरोध करतात. काय करतात बिचारा माहित नाही, थोडस वाचतात आणि तेवढं सोडून देतात. पण काया वाचा मन याचा दूर पर्यंत आमच्या खोलवर पर्यंत विचार केलेला आहे. या विचारातून मुक्तता साधण्यासाठी आम्ही अनुभव घेतला पाहिजे, तरच आमचं कल्याण होईल. म्हणून माघ पौर्णिमा ही अत्यंत महत्वाची श्रेष्ठ आमच्यासाठी ठरते, कारण या पौर्णिमेला स्वतः भगवान बुद्धांनी महापरिनिर्वाणाची घोषणा केली. आणि महापरिनिर्वाणाची घोषणा केली म्हणजे जाणीवपूर्वक लोकांना सांगितलं की 3 महिन्यापर्यंत आता भगवंत आहे. यासाठी हा एक अभ्यास अत्यंत महत्वाचा आहे की बुद्ध जाणीवपूर्वक 3 महिन्या अगोदर सांगतात, तर 3 महिन्या अगोदर जर बुद्ध सांगत असतील तर आपण कुठपर्यंत पोहोचलो, हा एक अभ्यास महत्वाचा आहे. आणि तो अभ्यास करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहाल असं सर्वांकडून अपेक्षित करतो. आपल्या प्रती, आपल्या कुटुंबियाच्या प्रती मंगल कामना करतो आणि माघ पौर्णिमेच्या आपल्याला सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांचं खूप मंगल हो, खूप कल्याण हो, खूप सुखी हो, सर्वांचं खूप भलं हो, भलं हो, भलं.